तर गाईस चला मी तुम्हाला चेतन दाखवते. चेतन काय करत आहे? अरे तू आहेस का? तू ब्लॉग मध्ये काय दाखवते? प्लीज नको करू यार. चेतन व्हॉट इज दिस भाई? अबे अबे नाही ना, नको ना शिवानी, तू नको इतका करू का यार. लाजतो? नको नको भाई तू बॉडी बना रहा है इतनी. नको बोललो ना मी तुला, नको इतनी दाखवू. बॉडी बना रहा है नाही, भाई नाही. तू. अरे शिवानी नाही ना ओ यार. माय गॉड दिस शोल्डर. ओ माय गॉड दिस बायसेप. शिवानी नाही. ओ माय नाही ना गॉड यार. दिस शोल्डर. अगं बस झालं, बस बस. बस झालं बस काय. थांब ना यार, नाही ना यार तू. ओ माय गॉड शोल्डर. ओ माय गॉड बायसेप. ओ माय गॉड सोड ना यार ट्राइसेप. तू. काय यार चेतन? अरे 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 हे काय आहे? जा तिकडे. ए मला कॅमेरा सोड. अरे पळत काय आहे तू? अरे चेतन आई इतका लाजरा नवरा मिळालाय मला, इतका लाजाळू नवरा मिळालेला आहे मला. इतका एवढा बॉडी करतो, एवढा बॉडी बनवतो, एवढा बॉडी बनवलेली आहे या पोरांनी. जी रात्र जातो, जिम करतो, प्रोटीन घेतो, क्रिएटिन घेतो, चिकन खातो, हे प्रोटीन ते प्रोटीन, संध्याकाळचं जेवत नाही. कशासाठी? गुड मॉर्निंग गाइस, व्हाट्स कशासाठी? अप? कशासाठी? का तू अशी तू बोलतोय? तुझं बॉडी नाही दाखवू शकत तुझं? हे बघ ना बॉडी. हे दाखव, असं हे? दाखव. हे जेव्हा बनेल ना गाईस, हे जेव्हा बनेल ना, आफ्टर फ्यू डेज, आफ्टर 1 मंथ, हे जेव्हा बनेल ना तेव्हा दाखवेल तुम्हाला मी. फ्यू आता डेज, नाही आहे. फ्यू मंथ. आता नाही आहे, आता फक्त हे नाहीये, आहे. हे नाहीये. आता फक्त हे आहे. गाईस तुम्ही सांगा ही बॉडी नाहीये. कोण अगं, आहे ही हा? body डोळे आहे. डोळे वेळे गेले का तुझे अगं, कागद? पण हे दाखव ना, तू हे नको दाखव ना, हे नाहीये ना, टर्न कर अजून. हात दुखला माझा. मला गाईस मॉर्निंग माझी खूपच खराब झालेली आहे. मला नाही आवडत हात आता. फेकला तू माझा? मला नाही आवडत आता दाखवायला. एवढा हिम्मत कुठे तुझी? हात फेकला मी? हे असा आता प्रूफ आहे, व्हिडिओ चालू बघून आहे. घेशील, बघून घेशील. व्हिडिओ चालू नंतर आहे, बघून घेशील. तुम्ही बघून घ्या. आता तू बोलू नको माझ्यासोबत, तू काय अँगलच नाही बोलू लावत नको. मला. माझे अँगल मी बघणार, काय माझे अँगल घ्यायचे आणि काय नाही घ्यायचे. तुला काय आहे? शिवानी यार तू काय करत काय? काही नाही, ब्लॉग चालू करत आहे. हे बघ हे बघ. अबे हा टॉवेल माझा फेस टॉवेल आहे ना. ह्याच्यावर पाय धुवून चालले तू. एक मिनिट, याचा फेस टॉवेल इथे पडला, इथे. तुझ्या ह्या हरकतेमुळेच पडलाय तो. तुझ्या आता केलं ना थोड्या मला वेळात. वाटत आहे माझ्या फेस टॉवेल वरून पाय देऊन. अबे पण तुझ्या अबे, तुझा फेस टॉवेल रस्त्यात पडलाय, रस्त्यात. रस्ता तर चांगला तुझ्या पायापेक्षा. कळलं का? तुझा पाय बघ किती घाण आहे. दाखव त्यांना पाय. टॉवेल रस्त्यात तुला- कसं पडलाय? लोक रस्त्यावर लोकांना तुझा पाय दाखव किती घाण आहे. प्लीज बंद कर प्लीज. खूप घाण दिसत आहे ते. मला असा नाही करतायत कॅमेरा, हा? असा नाही करतायत मला कॅमेरा. तुला माझी डोळे दाखवायचे. हा माझं रक्त निघालंय. चेतन असं ओढू नको. बघ हे बघ, आताच रक्त काढलंय गाईज. येस, तर मी तुम्हाला सांगते हे कसं काढलं मी. तर रोज कसं चेतनला काढलं? इथे सुई टाकली आणि काढलं काय? कसं काढलं काय? रोज चेतनला एक डोस द्यावा लागतो माझ्या रक्ताचा. रोज चेतनला माझ्या रक्ताचा एक डोस द्यावा लागतो गाईज, कारण की तो आहे वॅम्पायर आणि त्याला त्याची त्याची चेतन तुझ्या तू अँगल बरोबर ठेव भाई. तुला खरंच ह्याच्यात नाही खायचंय. काय? तुला वॅम्पायर नाही दाखवायचंय. मी हिसाठी काल लाल कपडे हा, आणलाय. तर- आज तो युज करणार आहे सांडला चालवायला. मी मी- वांपार तर ही सांड. चलो काही हा टाइमपास चालू असणार आहे. आता आम्ही काहीतरी प्लॅन करतोय. आता परत खाली पडणार होता. अबे होते. चलो चलो तर मी बाय. म्हणत होते गाईस की माझं रक्त बघा, रक्त काढलेलं आहे. चेतनला त्याचा सकाळचा ब्रेकफास्ट भेटलेला आहे. तर चांगलं वाटतं ना तुला? एनर्जेटिक. तंदुरुस्त वाटत, तंदुरुस्त. लाल, त्यांना खोटं वाटेल. ठीक आहे गाईस, चला आता आम्ही थोडं उठलोय, जस्ट हे बघ उठलोय. ना, हा काय अँगल आहे शिवानी? अरे हा काय अँगल आहे? हा काय अँगल आहे? सॉरी गाईज, आय एम व्हेरी व्यवस्थित न्यू टू capture दिस. कर ना. आय एम व्हेरी न्यू टू दिस. एवढा आहे तर तू मध्ये पकड प्लीज. माझा केलेला आहे व्हिडिओ आणि मी केस पण नाही केलेले आहे, खोलले पण आहे. लोकांना वाटत असेल की मी अशी किती घाण राहते, पण गाईज आम्ही आमचे डोळे बघा किती
जबरदस्त सुचलेले आहे माझ्याला, डायरेक्ट सुचलेले काल रात्री डायरेक्ट. आम्ही 2 वाजता झोपलो. 2 नाही 2:30 वाजता झोपलो, कारण की कारण आज 2 वाजता चेतन पोटीला गेला होता. हे सांगायची गरज नाही तुला पोटीला गेला होता. हे सगळ्या एवढं काय गोष्टी लाजतो? ह्या सगळ्या गोष्टी नाही नाही, सांगितलं. लगी पोटी 2 बजे. इट्स ओके. अरे पण सांगायची गरज नाहीये ना, मी ते का? म्हणतो की सांगायची गरज. माहिती पडलं पाहिजे की आम्ही तुम्हाला सांगते. हे बघ शिवाने, मग 2 मी सांगेन वाजेपर्यंत picture प्रत्येक दिवशी ऑफिस मध्ये येऊन पहिला काम काय करतो माहितीये, मला हायलो पण नाही करत, डायरेक्ट 40 मध्ये इथे याच दरवाजा काही हाच दरवाजा, तोच चमत्कारी दरवाजा ज्याच्या मागे हिचा 1 तास रोज जातो. तुझा पण जातो. माझा नाही जात, तुझा पण जातो. माझा 25 मिनिट जाते. ओ माय गॉड, आता काउंट करू हा. तर काय आम्ही काल रात्री 2 वाजता 2 वाजेपर्यंत देऊळ बंद. मूवी तर आज बघितला आम्ही देऊळ बंद 2 बघणार हा. आहे. तर मी देऊळ बंद 1 बघितलेला आहे. मी चेतन नव्हता सरांनी नव्हता बघितला, बघितला. म्हणजे मला स्टोरी माहिती होती ती वाली, की तो प्रतिक्रमा करतो आणि त्याला सगळे पार्ट्स वगैरे असं दिसतं वगैरे, माहिती पडते वगैरे, पण मला पिक्चर नव्हता बघितला. पण बढिया पिक्चर आहे, तो पण बढिया पिक्चर आहे. तर आम्ही 2 वाजेपर्यंत तो बघितला काल. आणि आज सकाळी माझी टेस्ट होती, ब्लड टेस्ट. तर त्याच्यासाठी 9 वाजता आम्हाला 2 तास आधी प्रायर उठायचं आम्हाला होतं. नाही, तुला. मला उठायचं. तू पण उठलास ना? मी जिम साठी उठलो. तो हेच आहे तुझं. जिम साठी उठला, माझ्यासाठी नसता उठला. तुझ्यासाठी उठलो, तुझ्या अलार्ममुळे. माझा कधी सॅटर्डेला अलार्म नसते. तुझाही 7चा अलार्म अलार्म, लावलेला तू. 7चा अलार्म असते. 7चाच अलार्म मग त्याच्यामुळेच उठलो ना मी. मग जिम साठी उठला. जिमला तर आज जायची इच्छाच नव्हती, तुला कालच सांगितलं होतं, पण त्या जिम पार्टनरने मला बोलवलं म्हणून वॉट जावं एव्हर, लागलं. याचं जिम आणि याचे जिम टॉक्स. तर बस कर चेतन, बस कर फ्लेक्स तुझं. बाकी हिम्मत असेल तर दाखव हे. नाही, 7 दिवसानंतर नाही. 7 दिवसांनंतर. एक महिना काउंट दाखवेल. करा guys तुम्ही काउंट. तर मी सांगत होते की आम्ही 2 वाजेपर्यंत पिक्चर बघितला आणि 2 वाजता चेतन सरांना रिअलाइज झालं की त्याला पॉटी आलेली आहे. मग त्यांनी 2 अगं पण झालंय ना याचं डिस्कशन. हो, आपण 2:30ला झोपलोय. म्हणून आम्ही 2:30 आपण 2:30ला झोपलोय. बस दॅट्स इट गाईज. आता काय काय होते पुढे बघत राहा. ठीक आहे, चला बाय. ओके, तर गाईज सकाळपासून आम्ही काही असं व्लॉग मध्ये काही शूट नाही केलं, कारण की आम्ही नाश्ता केला आणि मस्त झोप घेतली. आज किती दिवसानंतर आम्ही झोपायला झोपलो यार, काल इतकं बढिया सांगितलेलं ना वाटलं. आम्हाला 2 वाजले तर झोपायला, म्हणून मग आता जेवण नाश्ता केला, मस्त झोपून गेलो. मस्त झोपून मग गेलो. आता- तिथे मावशीचा कॉल वगैरे येते. आम्ही माहिती काय केलं, डायरेक्ट दोघांचे पण मोबाईल सायलेंटवर टाकून झोपून गेलो, कारण की आम्हाला सतत काही ना काही मेसेज कॉल येतच राहतात. म्हणून आम्हाला असं वाटलं भाई 1 तास तर झोपायची गरज आहे. आणि तुला वाटत नाही आपण असं फ्रेश फील करतोय आता? भाई मला तर खूप फ्रेश वाटतंय. आणि आज परत 10:30ला आमचा देऊळ बंद 2 आहे मूवी, तर त्याच्यासाठी पण आम्हाला जायचं आहे. म्हणजे तिथे पण अजून 1-2 वाजेल. मग त्यामुळे आम्ही विचार चेतन, केला ऐक की ना, आज पण टोकियोची कॉफी पियायची का? कालच तर घेतली शिव. पण घेऊन ना. नाही, मग मला मंडे पासून काहीच नाही भेटणार आहे चेतन. मग याचा अर्थ हा नाहीये की तू सॅटर्डे संडे रोज खाशील. हो नाही हो. नाही Shut up. नाही Shut up. नाही Shut up. नाही बोललो ना, तुला कळत नाही? नाही बोललो ना, काही टोकियो वगैरे काही नाही. जपानला जा, जपानची कॉफी घेऊन ये. तर काही व्हिएतनामीज कॉफी व्हिएतनामची आहे, जपानची नाहीये. तर व्हिएतनामीच नको घेऊ, जपानची जा आणि जपानला घेऊन असं म्हणतो जपानला मी. कोणती कॉफी भेटते? तर गाईस आजचा अपडेट असा आहे की आता आमचं झालेलं आहे ऑनबोर्डिंग कॉल. त्याच्यामध्ये आमचे न्यूट्रिएंट्स, आमचा प्लॅन सगळं झालेलं आहे. तुम्हाला लवकरच आमचा एक ऑनबोर्डिंग स्टोरी दिसणार की आम्ही नक्की कोणाबद्दल काय बोलतोय आणि काय आमच्या लाईफमध्ये चालू होणार आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही ते सगळं झाल्यानंतर थोडंसं कॉन्टेंट शूट केला. शिवानी मॅडमने तयारी वगैरे केली, 1-2 रील्स काढले आम्ही, जे तुम्हाला दिसणार. आणि हे बघा काय करताय, हिला टाइमपास करायचा आहे. हिला इन्स्टन्स वर ते काय असतं रे, इन्स्टंट काहीतरी काढलंय, त्याच्यावर माझे एवढे गंदे फोटो टाकते ही, आणि माझेच फोटो टाकते भाई. हो, तर तू काढतच नाही माझे. तुझे तुला मी नको काढतो, वाटते. काढतो पण तू टाकू देत नाही मला. तू हे बघा चेतनचे फोटोज बघा याच्यावर कसे टाकले. अरे यार नको करू यार शिव. मजा ही आता. हा बघा हे guys, बघा, हा किती बघा. खरा फोटो आहे हा, बघ बरं किती खरा फोटो आहे. तू केस कसे, काय कसं. शिवानी तुझ्या नवऱ्याला असं दाखवायला आवडतं तुला, एवढं खराब याच्यामध्ये? हा, तुझा नवरा छान दिसतो, तुला त्याची कदर नाही का? नाही. किती हँडसम दिसतो तुझा नवरा, बाप रे. कुठे आहे? काय स्किन क्वालिटी आहे, काय चेहरा आहे, वा. काय कुठे? जॉ लाईन आहे, वाव. कुठे आहे? अबे हे काय, कुठे काय? कुठे दिसत नाही मला. एवढे केस हा असे 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 ओढतो ना, असं वाटतं निघूनच जाणार आहे तुझे केस. अरे माझे ना, हे बघ आता हे पडलं ना इकडे, हे बघ कसे पडतं नाचतात, असतं. कसे नाचतात बघ. तर काय येस, आता पुढे काय होतं तुम्ही बघत राहा. काय होणार आहे पुढे शिवानी, सांगून दे ना आता प्लीज. पुढे आता
गाईज आता काय होणार आहे पुढे पुढे तर मला पण नाही माहिती काय होणार आहे पण ऍक्च्युली असाच आमचा दिवस टाइमपास. खूप दिवसानंतर आम्ही असं रिलॅक्स आता मी करतो. ब्लॉग एक रील एडिट करत आहे तो टाकायचा होता मला 5:15 वाजलो बापरे देवा. तर गाईज बघत राहा काय होते. तर या ब्लॉग मध्ये आजचा नाईटचा प्लॅन तर फिक्स आहे की काहीतरी नाही, आम्ही मूवी बघायला चाललोय. तर बघत राहा. आणि लाईट भाई, लाईट परत गेली 10व्यांदा भाई. गेलीये आणि 10व्यांदा गेलीये 10व्यांदा. भाई साहेब इतकी लाईट चालली आहे ना, असं वाटतं की इन्व्हर्टर घेऊन घेऊ. पण आता हे इन्व्हर्टर रे, इन्व्हर्टर नाही, इन्व्हर्टर असतं ते. हो मला माहिती बोट नसते, बॉट असते ते. शिव बॉटच असते मग मी कोणी बोट. म्हटलं बोट. काल बोट बोलली होती तू. तू काल प्रूफ आहे तुझ्याकडे हो, कुठे आहे दाखव. बोल काहीतरी. बोट मग बोट बोलली. बोटच असते. बॉट असते ते. झालं भेटलं प्रूफ तुम्हाला. काय असते मी त्याचा बोल. रेफरन्सच नाही कळणार चेतन. तर गाईज तर काहीच रेफरन्स जास्त तुम्हाला सांगतो की आम्ही काल असंच डिस्कस करत होतो की यार लोकांचे फॉलोअर्स वगैरे जे असतात ना, काही काही फेक फॉलोअर्स वगैरे असतात. आणि ते स्पिट्सविलाचं चालू आहे सीन. माहिती नाही कोणाला माहिती नसेल आम्ही दोघं स्पिट्सविला पगलू आहे. आम्ही दोघं नाही, तू. हा पण होता खोटा का नाही बोलतोय? मी नाही मला पूर्ण एपिसोड नाही बघायची इच्छा. ठीक आहे. तर मी आम्ही दोघं पण स्पिट्सविला पगलू होतो. तर आता ते त्यांचं चालू आहे ना, आकांक्षा, योगेश आणि रुरूचं ते कॉन्ट्रोवर्सी चालू आहे. तर ते एकमेकांवर अलिगेशन सुजय. लावत आहे की तुमचे बॉट फॉलोअर्स आहेत. तर मग त्याच्यावर रिलेटेड मी सांगत होते चेतनला की किती असतात असं. तर माझ्याकडे थोडस गलती से मिस्टेक हो रहा था. गलती से मिस्टेक ती आज पण करते. आज पण बोटच बोलली तू 2 वेळा. बॉट असते ते. हा. बोट नको करू. बॉट असते ते बॉट. अच्छा. कळत नाही तुला? विजेटी आहे. गोट, शी इज अ गोट, ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम आहे भाई. तर गाईज असं बघत राहा. चलो बाय. तर गाईज मंडे पासून आम्हाला डाएट करायचा होता, पण आम्ही विचार करतो की जरा आताच थोडीशी सवय लावूया शिवानीला. तर शिवानी पण आता स्प्राउट्स खायला लागली आहे. फर्स्ट टाइम स्प्राउट्स खात आहे. आणि तिने मखाना पण घेतलेला आहे. तिचा मखाना पण तिने घेतलेला आहे. माझे स्प्राउट्स पूर्ण बाउल भरून. काय कसं वाटतं तुला आता फॉलो करून? हे आपल्याला रेग्युलरली खावं. तू थोडासा आवाज कमी करशील तर इकडे आवाज येणार. आता आपल्याला हे रेग्युलरली खावं लागणार. मी तर रेग्युलरली खाते. अबे मला कॉफी अबे. पाहिजे चेतन आज. आपल्याला आता रोज खावं लागलं. तुला माहिती आहे? रोज. मला कॉफी पाहिजे. कालच तर कॉफी पिली होती यार. जो अजून पाहिजे. नाही आता नाही. एक तर तुला म्हटलं चल तुला बुद्धी आहे? बुद्धी. शिवानी बुद्धी हे चड्डी सारखी असते, जे असते पण दिसत नाही. मला आहे बुद्धी. ठीक आहे, लॉजिक आहे. अरे चांगलं तर आहे ना, बरोबर आहे. नाही आहे पोराला काही बडबड करत राहतो हा पोरगा काही म्हणून. काय बरोबर बोललो बे भाई. जशी चड्डी दिसत नाही तशी बुद्धी पण दिसत नाही. बुद्धी असते फक्त, चड्डी असते. बुद्धी असते. तू बुद्धी आहे. सॉरी, बुद्धी. बुद्धी आणि चड्डीला का कम्पेअर करत असेल? अरे सेइंग आहे ते, एका महान शख्सियतनी म्हटलेलं आहे ते. कोणती शख्सियत आहे ती? चेतन. चला गाईज आता आमचं मला वाटत नाही की आम्ही संध्याकाळी एवढे बाहेर जाणार आहोत. आता डायरेक्ट आम्हाला असं वाटतं की देऊळ बंद 2 बघायलाच आम्ही बाहेर जाऊ. मला खूप इच्छा आहे. मी हिला सांगत पण आहोत दुपारपासून की अरे चल ना यार प्लीज बाहेर जाऊ कुठतरी. पण ऍज युजल माझी बायको माझं ऐकत नाही. तर गाईज आम्ही परत एकदा निघालेलो आहे आणि आज जातोय आम्ही बाईकने. एवढी बढिया मजा येत आहे यार मला बाईकने. आम्हाला बाईकने ट्रॅव्हल करायला खूप जास्त आवडतं. आम्ही किती मोठी म्हणजे असं आमच्याकडे किती कार्स वगैरे राहिला ना, तर आम्ही बाईकने ट्रॅव्हल तर करूच. कारण की आम्हाला असं बाईक राईड करायला खूप जास्त मजा येते. बढिया मजा येते. आणि स्पेशली पुणेमध्ये तर एवढा बढिया वेदर आहे ना, तर या वेदरचा लुफ्त तुम्ही बाईकवरच घेऊ शकता. दॅट इज ट्रू. आता आम्ही निघालोय. म्हटलं कुठे जायचं असं करत कुठेतरी जायचं. चला एक कॉफी घेऊन घेऊ. तर आम्ही आता करंट आमच्या फेवरेट ठिकाणी जातोय. आणि दॅट इज ते कुठे तर तुम्हाला दाखवतो आम्ही. नाही दाखवते काय भाई, परत आम्ही चाललोय व्हिएतनामीज कॉफीज घ्यायला. व्हिएतनामी कॉफी आज पण मी व्हिएतनामीज घेणार. शिवाय दुसरा ट्राय करायचं आहे का? मी दुसरा ट्राय करू शकते. मी व्हिएतनामी घेणार. मग मज्जा आहे. बघा यार, हे खूपच पुण्याचं वातावरण इतकं बेस्ट झालंय ना, आणि हे तुम्ही सगळं बाईकवरच करू शकता. काहीतरी वेगळंच फील होतं बाईकने ट्रॅव्हल करायला. आपण कॉफी घ्यायला आलो होतो ना, हो. मग तू अचानक हे असं ड्रेसच्या दुकान काय उचले? H&M मध्ये काय उचले? हा
भाई कॉफी घ्यायला आलो होतो. कॉफी के बहाने शॉपिंग लेके आई है मॅडम. हे असं असतं तुझं. जर टाकत आहे असंच असतं तुझं. असंच असतं नेहमी. आहे तुझ्याकडे. आपण 2 घेतले होते येल्लो आणि असे स्ट्रिप्सचे आहे तुझ्याकडे. आहे आहे असे आहे तुझ्याकडे. अरे असे शिवानी 9:15 झाले. 9:45 पर्यंत आपल्याकडे फक्त अर्धा तास आहे. होय ऐकत आहेस का तू? अर्धा तास. गाईज आम्हाला आमचे होम टाउनर्स भेटलेले आहेत. परतवाडा आणि नागपूर. नाईस. यांचं आता नवीन लग्न झालंय. सेम स्टोरी मॅट्रिमोनीवरनं भेटलेलं आहे. विश यू ऑल द बेस्ट गाईज. आणि असंच छान आमचे ब्लॉग्स बघत राहा आणि सपोर्ट करत राहा. तर मला वाटतं चेतनने खूप जवळ मोबाईल पकडला आहे. थोडं दूर पकडायला पाहिजे चेतन. आम्ही आता व्हिएतनामीज कॉफी मध्ये पोहोचलोय. आम्ही आपला ऑर्डर आलेला आहे गाईज. आपला ऑर्डर आलेला आहे. कसं वाटतं तुला तिसऱ्यांदा सेम ऑर्डर करून? बटर क्रोझॉन्ट आणि 2 व्हिएतनामीज. हे झालंय आमचं. आता इथे आलं की बस हाच आमचा ऑर्डर असतो. काय का तुला कसं वाटतं? चांगलं वाटत आहे. काय हे काय होतं तू? हे थोडं बघितलं मी जास्त कुठलंय. हा मला वाटलं जास्त आहे म्हणून मी जास्त मी घेणार होती. ही जास्ती वाटतंय पण. थँक्स. हा ही जास्ती वाटतं. काय आहे बे शिवानी तू भाई साहब. काय करता तू? कम्पॅरिझन. थँक्यू. कमी मला तू घेत जास्त मला मी कारण की मला जास्त आवडतं ना. ओके आय एम ओके विथ दिस. दिस इज माय करंट लव. करंट काय? दिस इज माय करंट लव. आय नो आय एम युअर लव्ह. येस. तर मला हे म्हणायचं होतं की मला माहिती नाही बरेच दिवस झाले 1-2 दिवस झाले म्हणजे काल पण चेतन म्हणत होता की मला असं मी मोटिवेटेड नाही आहे. मी थोडी सॅड आहे. पण माहिती नाही मला असं का वाटतंय बट खूप डिमोटिवेटेड फील होत आहे. म्हणजे नॉट फिलिंग गुड. का माहिती म्हणजे एनर्जेटिक नाही वाटत असं. 2-3 दिवसापासून हिला थोडं लो फील होत आहे. लो फील होत आणि असं होतंय लाईफ मध्ये. माहिती नाही म्हणजे असं मी ट्राय करत आहे की थोडं पॉझिटिव्ह राहण्याचा, पॉझिटिव्ह विचार करायचा सगळं. बट काय माहिती निगेटिव्ह थॉट्स येतात आणि मग असं वाटतं की यार काय होणार काय नाही होणार. कारण की आता सध्या इतकं टेन्शन आहे. आता तुम्हाला वाटत असेल की आम्ही सरळ सध्या हेच म्हणजे कंटिन्युअसली हेच बोलत राहतो की किती टेन्शन आहे, किती हे आहे. बट जेन्युअनली मला ना खूप असं बर्डन फील होते आणि खूप लो फील होत आहे 2-3 दिवसापासून. आणि म्हणून मग आम्ही काल जेव्हा चेतन बोलला की ह्याला देऊळ बंद बघायचं आहे तर मला असं वाटलं की येस आय थिंक दिस इज अ साईन की मला जावं लागेल. मी काल तर जेव्हा हा बोलला तेव्हा मी लगेच खूप बोलली की जाऊया. काल पण स्वामी समर्थांचा मूवी बघितला फर्स्टवाला तर तो पण छान वाटला. बट परत आज माहिती नाही मला का थोडं लो फील होत होतं. तर आय एम जस्ट होपिंग नाही मला माहिती आहे की तिथे गेल्यावर आता मला एकदम छान वाटेल आणि मे बी माझ्या प्रश्नांचे उत्तर मिळेल तिथे. आणि आम्ही दोघंही स्वामींना खूप मानतो. आम्हाला अक्कलकोटला पण लवकरच जायचं आहे. लवकर जाणारच आहे. जायचं आहे नाही आम्ही लवकरच अक्कलकोट आणि मला इथे पण जायचं आहे. मी कधीच नाही गेली अक्कलकोटला पण आणि पंढरपूरला. मी पंढरपूरला पण नाही गेली आहे. बट येस आम्ही लवकरच प्लॅन करूया. जाणार आहे आम्ही लवकरच. तर आता वी आर सो एक्सायटेड फॉर द मूवी बघितल्यानंतर तुम्हाला सांगतो. आम्हाला ऑलरेडी माहिती आहे की तो मूवी खूप छान आहे आणि तुम्हाला मूवी नंतर डायरेक्ट भेटूया. शिवानी फर्स्ट टाइम आपण मूवीला लवकर आलोय. कसं वाटतं तुला? एकदम बढिया. फर्स्ट टाइम लेट करतो. 10 मिनिटं आधी आम्ही मूवीला पोहोचलो तर प्रत्येकदा आम्ही धावत असतो. आणि मी मम्मीला अपडेट देते की आम्ही देऊळ बंद बघायला चाललोय. आई आम्ही स्वामी समर्थांना भाई आम्ही खूप एक्साइटेड आहे या मूवीसाठी. काय गर्दी आहे देऊळ बंद मूवी बघायला. लिटरली खूप गर्दी आहे. तुला माहितीये? अबे थांब ना मला दाखव.
आणि मेन म्हणजे काही आमच्या सीट्स आता जवळजवळ नाही आम्हाला ऍडजस्ट करावं लागणार तो एक आहे. point आहे. आमचं एक सीट इकडे आहे, एक सीट इकडे आहे आणि Actually मध्ये आम्हाला 3-4 सीट्स आहेत. बघायचं आम्हाला होतं. काहीतरी आम्हाला ऍडजस्ट करावं बघायचा लागणार तर आहे. होताच. Yes. तर आम्ही कालच्या चेक केले, कालचे सीट्स अवेलेबल नव्हते. आजचे होते तर 2 वेगवेगळे होते. तर आता आम्ही 2 वेगवेगळे केले आहे. हे बघ जर नशीब स्वामी नाही, समर्थांना नाही. वाटलं की हा. आम्ही वेगवेगळं बसायला बघून मूवी बघायला पाहिजे तर आम्ही वेगवेगळं बसलो. नाही त्यांच्या पहिला सोबत टास्क त्यांच्यासाठी हाच आहे की आम्हाला सोबत बसवणं. हा पहिला टास्क आहे त्यांच्यासाठी. या मूवी मध्ये त्यांना टास्क दिलेला आहे तर आम्ही पण त्यांना टास्क देतोय आम्हाला पहिले जवळ बसवायचं. नाही एक्झॅक्टली खूप चांगली गोष्ट झाली आहे ना मग, कारण की या मूवी मध्ये तेच हो, आहे की स्वामी टास्क करतात राईट. त्यांना परीक्षा द्यावं लागतं परीक्षा ना. द्यावं लागते परीक्षा त्यांची. द्यावं आम्ही पण त्यांच्याकडनं एक परीक्षा घेतोय गाईस की आमच्या सीट्स वेगवेगळ्या आहेत त्यांना आता जवळ बसवायचं जवळ आम्हाला. बसवायला स्वामी समर्थ. लेट्स गो. Let's go. बघा भारी, असं आम्ही खूप वाटत जास्त नाहीये. excited आहोत. असं वाटत नाही 10:30 वाजले आहे. 10:30 वाजले कारण की खूप गर्दी आणि लिटरली इतकं भारी वाटतं ना की कुठल्या मराठी मूवीला लोकांची एवढे एक्साइटमेंट बघून इतकं भारी वाटत आहे. आणि लिटरली एवढ्यात ना मराठी मूवीज खूप चांगल्या येतात आणि आपल्याला बघावं पण वाटत आहे राईट. खूप भारी वाटत आहे यार. चला आता बघूया. Yes. मला तर बिलीव्हच नाही होत्या गाईज की आता 10:30 वाजले आणि 10:30. एवढी गर्दी आहे. Yes. आणि आम्ही याच्या आधी इकडे बॉलिवूड मुव्हीजला पण आलोय. या याच्यामध्ये एवढी गर्दी मी फर्स्ट टाइम बघतोय भाई. सगळे मराठी. मला असं वाटतं की आई बाबा असते आता तर मजा आली असते मजा नाही आली का? असते यार. मम्मी Seriously, पप्पा आई बाबा फॅमिली असते ना अजून मजा आली असते. त्यांना पण बघायचं पल्स ऑफ असतं. लिव्हिंग इन कंबाईन फॅमिली. आम्ही डायरेक्ट आमच्या सीटवर B7 आमची B7 आणि B12 आहे. तर 7-4 थाला फॉर रिझनच्या शिवानीचं आहे तर तिला 7 वर बसायचं नंबर आहे. पण 7. येस तर तिला 7 बसायचं आहे. मी 8 वर बसलोय. आता बघूया की ऍडजस्ट होते की नाही. नाहीतर मग मला इथे 12 इथे बसावं लागेल इकडे 12 ला. मजा येणार आहे यार. खूप जास्ती एक्साइटमेंट आहे या मूवीसाठी खूप जास्ती. थोड्या वेळ आधी तुम्हाला शिवानीचं डाऊन दिसली होती. आता बघा की मूवीला आल्यानंतरच ती पॉझिटिव्हिटी फील होणं चालू झालेली आहे. ऍक्च्युली असं वाटतं की काहीतरी जबरदस्त होणार आहे आता 3 तासामध्ये है ना. एक्साइटेड माझ्या क्वेश्चनचे जे पण माझे क्वेश्चन सगळे आन्सर्स सगळे आन्सर्स भेटू दे म्हणाले मग प्लीज. भेटणार. तर शिव कसं वाटत तुला मूवी बघून आता. तर काहीच आम्ही आता घरी आलोय आणि मूवीचं तुम्हाला आता शिवाने सांगेलच. झोप तर येते कारण की 2:30 वाजले. सॉरी गाईज 2:30 वाजले झोप येत आहे. बट येस आम्ही जस्ट घरी आलो. आता फ्रेश वगैरे होऊ. मूवी एक नंबर होता. मला असं मस्ट वॉच. वाटलं की शेतकऱ्यांचा जो प्रॉब्लेम आहे हे स्वामी समर्थांच्या त्यांनी सगळ्यांना समजून सांगितला तर त्याच्यामुळे लोक खरंच खूप विचार करणार. तर येस तर मला वाटते की जर हा मूवी नॉर्मल यांनी बनवला असता तर मे बी लोकांनी इतका सिरियसली नसता घेतला. बट थोडं तू इकडे कर. तर स्वामी समर्थांच्या स्वामी समर्थांनी सांगितलंय देवाने सांगितलेलं आहे तर लोक अजून जास्त त्याच्यावर बिलीव्ह करतील आणि तो करायला पण पाहिजे कारण की तो टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की आत्महत्या इज नॉट अ सोल्युशन. तर मला तो पिक्चर खूप जास्त आवडला. त्याच्या मागचा विचार खूप जास्त आवडला. एकदम लॉजिकल रिझन्स दिले त्यांनी जे की म्हणजे विचार वगैरे काय सांगितलं ते तुम्ही मूवी बघूनच म्हणजे तुम्हाला माहिती पडेल. आम्ही सांगणार नाही. आणि मी तरी सजेस्ट करेल की यार हा मूवी तुम्ही नक्कीच बघा. म्हणजे आम्ही दोघं पण बघा काय लोक बघतच आहे. इतकी गर्दी होती आज 10:30 वाजता. नाही म्हणजे ज्यांनी बघितलं नाहीये त्यांच्यासाठी ना की तुम्ही खरंच बघा यार खरंच बघा. छान आहे मूवी. त्याच्या मागचा विचार खूप प्युअर आहे खूप छान आहे आणि शेतकऱ्यांविषयी जास्त सांगितलं त्यांचं हे. आणि मला तर माझ्याकडे शेती होती तर मला माहिती आहे. मी रिलेट करू शकते त्याला की ते कसे फील करत असणार कारण की माझ्या पप्पांनी पण शेती केलेली आहे. काही मला वाटते जॉब त्यांना लागेपर्यंत त्यांनी पण शेती केलेली आहे. शेतीमध्ये किती कष्ट असतात ज्यांच्याकडे शेती आहे ते रिलेट करू शकतात. आणि येस नक्की जाऊन बघा आणि सांगा आम्हाला की तुम्ही बघितला की नाही बघितला कमेंटमध्ये. आणि जर नसेल बघितला तर जाऊन बघा. येस चला तर आता आम्ही हा ब्लॉग इथेच एंड करू. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. मला वाटतं याची स्टार्टिंग तुम्हाला खूप जबरदस्त आवडली असेल तर ते कमेंट मध्ये सांगा. कमेंट नॉर्मल डे इन आवर लाईफ. नाही तू स्टार्टिंगला नॉर्मल नाही केलेलं आहे काहीच. नंगा दाखवलाय मला तू इथे. एवढी बॉडी बनवली आहे तू एवढं का. तर गाईस तुम्हाला जे पण मोमेंट्स आवडले असतील ते सेकंड्स मध्ये पिन करून आम्हाला सांगा. आम्हाला ते नक्कीच परत बघायला आवडेल. लाईक करा कमेंट करा आणि प्लीज आम्हाला चॅनलवर तुम्ही नवीन असाल
तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ब्लॉग तुम्ही बघू शकता आमचे परत. आणि येस, गुड नाईट. आता खूप जास्ती वेळ झालेला आहे तर आम्ही झोपतो आता. टुमॉरो न्यू डे, न्यू ब्लॉग. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. बाय.